कसं बघते वे क्वालिटी. उद्या व्हिडिओ मध्ये आल्यावर रडायचं नाही, व्हिडिओ चालू आहे. कसं काय काय राव व्हिडिओ करते का? आपले व्हिडिओ बघत राहा, गावाकडल्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा राहा, लई टेन्शन घेऊ नका, आयुष्य एकदाच आहे. खुश राहा, आनंदी राहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्हाला भारी वाटत असेल, मला पण भारी वाटायली, कारण पूर्ण फ्रेम दिसायला लागल्या, मी पूर्ण दिसायला लागलो आहे. आपण ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे आणि आता पूर्ण आपण दररोज डेली व्लॉग टाकणार आहे. जास्त दिवस टाकलं नव्हतं कारण मोबाईलवरती काय अँगल वगैरे बरोबर येत नव्हता, फ्रेम वगैरे बरोबर नव्हती. पण आता आपण ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार. आता त्याच्यावरती व्हिडिओ शूट करायचा आणि टाकून द्यायचा. आता रानात चाललेलो आहे, 12 वाजलेले आहेत. आत्ता आपण चाललेलो आहे घरला. रानात आलतो, रानातनं थोडं मटेरियल घरला न्यायचं होतं, पोत्यात भरलं आहे. आता घरला घेऊन चाललो आहे. आता घरला जायचं, आवरायचं आणि मागणं वडगावला जायचं आहे. यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत आणि मग संध्याकाळी ग्राउंडवर जायचं. व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल व्हिडिओ हवा आहे त्याबद्दल कमेंट करून सांगा. गावाकडचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला दररोज बघायला मिळणार आता, कारण आपल्याकडे आला आहे ॲक्शन कॅमेरा आणि पूर्ण अँगल दिसतो आहे. आता तुम्ही बघू शकताय, मी पण दिसतोय, पूर्ण बॅकग्राऊंड पण दिसतंय. क्वालिटीचं माहीत नाही, पण स्टेबिलिटीचं शेवट म्हटलं तर ॲक्शन कॅमेरा. आत्ता प्रमोशनचा एक व्हिडिओ करून आले. येताना भाऊ गाठ पडलाय, भावाला गाडीवर घेतलाय. हां, वडगावला गेलेलो, वडगावच ना आलोय. वडगाव ते घरातल्यानी काम लावलेलं ते काम करून आलोय. आता ग्राउंडवर जायचं आहे. तर सागरचा गाठ पडला आपल्याला. इकडे घे, हे डॉन. ब्रँड इज ब्रँड, सागर दादा. ब्रँड इज ब्रँड. काय उडकायलास रे, काय चोरायला आहेस? हे कसं बघते वे क्वालिटी. उद्या व्हिडिओ मध्ये आल्यावर रडायचं नाही, व्हिडिओ चालू आहे. कसं काय काय राव व्हिडिओ करते का? सेल्फी स्टिक आणली नाही, हातात मग कॅमेरा धरलेला ॲक्शन कॅमेरा. स्टेबिलिटी तुम्हीच बघा. गाडी खाचक्यात घालतो, थांबा. अशी स्टेबिलिटी बघा, बाकी काय नाही. गाडी खाचक्यातनं काढते. विषय स्टेबिलिटीचा. आता ग्राउंडवर जायचं म्हटलं तर घरातनं फोन आला, रानात जा, रानात एक काम आहे. आता ग्राउंड कॅन्सल, आता रानात जायचं. चला. आज सूर्य मावळ आहे, पण कुठं मावळ आहे तेच दिसलं नाही मला. कुठं दिसून जातं सूर्य, कुठं मावळ आहे. आज टिक एक मांडलेलं नाही, डोक्याला तापच झाला. ह्याच ठिकाणी मागला व्हिडिओ स्टेबिलिटी चेक करताना टाकलेला, ॲक्शन कॅमेरा 4चा. आज सेल्फी स्टिक नाही, कॅमेरा हातात धरला आहे, गाडी चालवा एका हातानं. सेम कंडिशन आहे, फक्त सेल्फी स्टिक नाही हातात धरला. तुम्हाला स्टेबिलिटी दाखवतो, व्हिडिओ तुम्हीच बघा किती परफॉर्मन्स देतोय कॅमेरा. विषय काय झाला माहिती आहे काय? ग्राउंडवर जायचं होतं, ग्राउंडवर आलो तर घरातनं फोन आला, रानात जा, रानातनं दुधाची किटल्या घेऊन यायचे आहेत. आता रानात चाललो आहे, दुधाची किटल्या घ्यायच्या आणि घरला जायचं. तोवर अंधार होतोय. परत आता गावात गेल्यावर जरा बाहेर एका ठिकाणी जायचं आहे. व्हिडिओ नुसतं अपडेट बघत राहा, गावाकडच्या गोष्टींचा अनुभव घेत राहा, लई टेन्शन घेऊ नका, खुश राहा, आयुष्य एकदाच आहे. आपला व्हिडिओ बघून बोर होत नाही नका. जर तसं काय असलं, व्हिडिओमध्ये काही बदल वगैरे करायला लागत असतील तर सांगा, कारण ऑडियन्स आपल्याला लई महत्त्वाचे आहे. जसं ऑडियन्स बदल करायला सांगणार म्हणजे तुम्ही, तसं आपण व्हिडिओमध्ये बदल करणार. आपण सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीत लगेच बदल करते. आज तुम्ही गोष्ट सांगायची, उद्या लगेच बदल असेल. त्यामुळं एखादी गोष्ट जर बदल करायला लागत असलं सांगा आपल्या हक्कानं. आता बघू शकता तुम्ही अँगल केवढा येते या कॅमेऱ्यामध्ये. आधी मोबाईलला येत नव्हता, हात दिसायचा आणि फक्त मी दिसायचो. आता बघा गाडी चालवायली, मागं पूर्ण मोका दिसतोय आणि व्हॉइस पण क्लिअर आहे याला. बघूया आता व्हिडिओ नंतर एडिट करताना काय काय बदल करायला लागतो आहे. व्हिडिओ 1080 क्वालिटी 30 PFsमध्ये बनवत आहे. मला ही क्वालिटी बरी वाटली. यूट्यूबसाठी एवढी बास आहे. जर
जरी तुम्हाला ह्यापेक्षा अजून क्वालिटीमध्ये व्हिडिओ हवा असेल तर तसं कमेंट करून सांगा, तसा व्हिडिओ बनवूया. आपलं रानातलं काम आता आवरलेलं आहे. चला जाऊया घरला. निवांत सुरू आहे आता आपलं व्हिडिओ एडिटिंग कर चालू आहे. आता 5G वाला कोण घावून झाला आहे. व्हिडिओ पोस्ट करायचा आहे पण 5G नेट कोणाचंच नाही. आता गावात जायचं बघायचं कोण 5G वाला गावतोय का, आणि बघा व्हिडिओची क्वालिटी कशी वाटते ते देऊन सांगा बरं का. आता नाईटला शूट करायलो घरामध्ये, मला पण माहीत नाही क्वालिटी कशी आहे. कमेंट करून सांगा. तुम्हाला म्हटलेलं तसं आता 5G नेट गावात पोरांच्याकडे अवेलेबल झालेलं आहे. आता आपण त्यांच्याजवळ जाऊया आणि व्हिडिओ पोस्ट करूया यूट्यूबसाठी. देवा